Thank you.
बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे बेटे आपुले चवेसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा बेटे न माहेरा आपुले या विठ्ठला अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया मस्तक हे पायावरी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बनेन तिने लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या चरण कमलावरती शोभणारे लाभणारे असे श्रीमंत श्री माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा चार चरणाचा आणि आज भगवंतासाठी नवे नवे तर भगवंता समोर केलेली चार चरणाची प्रतिज्ञा तुमच्या समोर गायलेला अभंग विठ्ठला काय म्हणतात अवघाची संसार अवघाचा संसार हा सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोकात आनंद भरून टाकील नवे नवे तिन्ही लोकातील अवघा संसार सुखाचा करीन आणि करीन या कोणत्या न्यायाने सांगतात तर जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया कशाच्या बळावरती करीन तर पांडुरंगाच्या भेटीसाठी गेल्यानंतर भगवंत मला निष्काम सोडणार नाही त्यामुळे भगवंताच्या जोडीने करीन नवे नवे सर्व सुकृताचे फळ मिळाहीन काय करीन आजपर्यंत जेवढी पुण्य जीवनात केली तेवढी पुण्य सामुग्रीची फलश्रुती भगवंताच्या चरणावरती नेऊन अर्पण करेल का अवघाची संसार सुखाचा करीन शेवटच्या चरणात ज्ञानोबाराय काय म्हणतात बाप रखुमा देवीवरून विठ्ठलाचे भेटी विठ्ठलाच्या भेटीसाठी आपुली सोसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया विठ्ठला या जगामध्ये अवतार घेणारे 3 प्रकारचे प्रमुख विभाग आहेत त्यामधला पहिला विभाग हा देव आहे पहिला विभाग देव आहे आणि देवाने तयार केलेला जीव आहे आणि तिसरा विभाग जो आहे तो संत आहे पहिला विभाग देव भूतलावरती आला आणि पूर्वे कोठेची नव्हते काही अवघे शून्याची होते पाही तेथे एक ढाल गज निर्माण झाली कोण ती माया कोणी तयार केली देवापासून झाली देवापासून मायेची उत्पत्ती आणि मायेपासून सकल सृष्टीची उत्पत्ती पण सृष्टी ज्यावेळी भगवंताने पाहिली त्यावेळी भगवंत म्हटला की हे माझ्यापेक्षा भिन्न का नसावं महाराज
भिन्न का नसावं? समजा जर तुम्ही जर समजा निर्माण केला असेल तर ते तुमच्या हिशोबाने करणार, आणि जर इतरांनी समजा जर निर्माण केला असेल तर ते त्याच्या हिशोबाने करणार आहे. मग माया जी आहे ती मायाच आहे. लाख लोक होते ही मायाच आहे. जी माया आहे तिने स्वतःच्या हिशोबाने निर्माण केलेली सृष्टी आहे. जरी ती भगवंताच्या मधून निर्माण झालेली असली तरी ती इतर संसाराकरता ती महत्वाची आहे, पण भगवंता करता ती महत्वाची नाही. भगवंतापासून मायेची उत्पत्ती आणि मायेपासून सकल संसाराची उत्पत्ती. संसाराची उत्पत्ती मायेपासून आणि मायेची उत्पत्ती भगवंतापासून, पण संसार आणि माया भगवंतापासून वेगळी. भगवंतापासून वेगळी कशाच्या दृष्टीने? तात्विक दृष्टीने वेगळी. एरवी भगवंतापासूनच माया. संसार देवापासून निर्माण झालेला संसार, पण संसाराच्या सोबत जर गेलो तर देवापर्यंत पोहोचता येणार नाही. मायेच्या सोबत जर गेलो देवापर्यंत पोहोचता येणार नाही. याचं उत्तरच मिळालेलं नाही मला. त्याच्यापासूनच उत्पत्ती, पण त्याच्यापासून भिन्न. याचा अर्थ आहे शेंगदाणा तयार झाला कशामध्ये? घाटवत्याला भुईमुग म्हणतात. भुई म्हणजे जमीन, आणि जमिनीत तयार झालेला शेंगदाणा. पण शेंगदाणा तयार झाला असताना शेंगदाणा कशापासून तयार झाला? बीजापासून. कशाच्या? काय? शेंगदाणा. त्याच्या बीजापासून शेंगदाण्याची रोप तयार झालं, आणि रोप वरती झाड तयार झालं, खाली त्याच्या हे टरफल होती, काय म्हणतात, त्या शेंगा लागल्या जमिनीमध्ये. तयार कशापासून झालं बीज? शेंगापासून. पण तयार झाल्यानंतर त्याच्या बाजूने आवृत्ती निर्माण झाली. ती कशाची आहे? टरफलाची. त्याच्यापासून शेंगदाणा सुद्धा निर्माण झाला, पण त्याच्याच पासून टरफल सुद्धा निर्माण झाली. आता ते टरफल जे आहे ना ते म्हणजे संसार. फलकट तो संसार कशापासून संसाराची उत्पत्ती? देवापासून. पण देवापासून तयार झालेला शेंगांपासून तयार झालेला शेंगदाणा मात्र वगळला. शेंगदाण्याची आवृत्ती जर आपण घेतली तर ते आवृत्ती आपण आकार खाऊ शकत नाही. जे टरफल आहे ते खाऊ शकत नाही. त्या पद्धतीने भगवंतापासूनच निर्माण झालेला संसार आणि भगवंतापासूनच निर्माण झालेले संत संसाराला बाजूला सांडलं की संतांचं दर्शन होतं. संतांची सेवा केली, त्याला बीजाच्या स्वरूपाने पाहिलं की आज पुन्हा भगवंत मिळतो. विठ्ठला
की अवघाची संसार सुखाचा थोडक्यात संपवायचं की लांबून संपवायचं. माऊली ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. आता प्रतिज्ञा बरेच जण करतात, बरेच जण प्रतिज्ञा करतात. आम्ही कित्येक दिवस झालो सकाळी 6 वाजता उठण्याची प्रतिज्ञा करतो, पण कधी नाही पूर्ण झाली. शेवटी उठताना 8:30 वाजलेले असतात गाडा. काय करायचं? प्रतिज्ञा रोज प्रत्येक जीव प्रतिज्ञा करतो. एक जण म्हणला असा मेलो तरी चालेल पण तोंड नाही बघणार. बाळ झाल्या झाल्या हा पहिला. प्रतिज्ञा करतोय पण पूर्ण होते का याला महत्व. प्रतिज्ञा केली कोणी केली? एका महान राजाने केली. कोणी? ज्याच्या घरात 9 ग्रहांच्या पायऱ्या, त्याला आसनावरती बसवण्यासाठी, त्याच्या आसनावरती बसवण्यासाठी 9 ग्रहांच्या पायऱ्या, नवे 33 कोटी देव ज्याच्या घरात बंदी खाण्यात होते, नवे अखंड लंका सोन्याची होती. काय? लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची तेथे, 7 लक्ष तेथे विटाबंदी. 5 लाख घर कशाची? दगडाची, दगडीची. आम्हाला शाळेत शिकवत होते गुरुजी त्यावेळी. आता आम्ही डोकेबाज विद्यार्थी. समोरच्या मॅडमने विचारलं की घर कशा कशाची बांधतात? मग समोरच्याने उत्तर दिले घर चिरेबंदी असतं. मी पाठीमागून हात वरती करा, घर विटांबंदी असत. दगडाची घर किती? 5 लाख घर. 5 लाख घर नुसती दगडाची. कशावरती? द्वीपावरती. त्या 5 लाख घरांमध्ये जर समजा 10 माणसं जरी पकडली तरी किती संख्या झाली नुसत्या दगडांच्या घरातल्या लोकांची? नव्हे 7 लक्ष घर. तिथे विटेची घर होती. विटांची 7 लाख घर, 5 लाख घर दगडांची. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची. 7 कोटी. कोटी घर काशाची आणि तांब्याची. नवे जर सोन्याची बघाल तर 7 कोटी घर शुद्ध कांचनाची. 7 कोटी. 7 कोटी घर कांचनाची, शुद्ध कांचनाची. म्हणजे 24 कॅरेट 25 कॅरेट असं नाही. काय शुद्ध सोनं किती कॅरेट असतं? 24 कॅरेट. त्याच्यामध्ये 23, 21, 20च काम नाही महाराज. हिणकच अजिबात नाही त्याच्यामध्ये. फक्त 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घर ज्याच्या राज्यामध्ये होती असा रावण. एक घर असंच नेऊन इकलं बाजारात 7 पिढ्या बसून खातील महाराज. आमची सुद्धा तीच परिस्थिती होती महाराज. पहिल्यापासून 7 पिढ्या जरी बसून खाला असतं तरी उरलं नसतं. पण आम्ही दळबद्री 8व्या पिढीत जन्माला आलो. एवढी ज्याची संपदा तुकोबारायांनी एकाच शब्दात त्याचा पाण उतारा केला. हो तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, रावण कवडी गेली नाही ते बाजूला सारा. काय एवढी संपत्ती आहे. त्या रावणाने प्रतिज्ञा केली महाराज. त्या रावणाची प्रतिज्ञा काय साधी असेल काय? अशा साधी सुधी प्रतिज्ञा केली नाही महाराज. ह्याचं तोंड नाही बघणार, त्याचं तोंड नाही बघणार. आणि ह्याच्यावरती दुसराने एक जण बाजारात गेला. कशासाठी? तेल आणण्यासाठी गेला. तेल आणण्यासाठी गेल्यानंतर ती तेल देणारी जी बाई होती ना ती म्हटली अशी कशासाठी तेल पाहिजे
किती तेल पाहिजे, कुणाला तेल पाहिजे, मग इथं तेल नाही वापरायचं, असं नाही करायचं. जर तिने जास्ती लावला असेल, याला तिथं बाजारात त्याचा पाण उतारा केला. शेवटी हा तेलनीवरती रुसला. घरात गेला आणि म्हटलं, बायको म्हटली तेल आणलं का? म्हटलं नाव काढू नको तेलाचं, आजपासून तेला बिला सगळं खाणं बंद. अजिबात नाव काढलं तर बघ तेलाचं. कशासाठी म्हणतात तुकोबाराय? कशासाठी रुसायचं? ज्याचा त्याचा आणि आपला काही संबंध नाही, ती आपला व्यवसाय करते, आपण आपलं मागण्याचं काम करतोय, व्यवहार झाला, संपला विषय. तेल निशी रुसला वेडा. वेडा होता म्हणून नको तिथं डोकं फुटसायला लागला, नको तिथं विचार करायला लागला. रावण काय तसा होता? रावण महाराज इतकी मोठी संपदा गायला लागला की आकाशातून वर्षाव व्हायचा महाराज, पाऊस पडायचा, नवे नवे भगवंत साक्षात भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वळायला लागायचे. इतकी ज्याची विद्वत्ता, नवे नवे. आज ज्याला आपण रॅप म्हणतो, त्याच्यापेक्षा रॅपचा पहिला शोध हा रावणाने लावला. रॅप समजत असेल ना? बरेचसे तरुण दिसतंय तिथं, ऐकला असेल काय मला माहिती नाही, पण रॅपचा पहिला शोध रावणाने लावला. काय म्हणतात त्याला? तांडव स्तोत्र. ही रावणाची विद्वत्ता आहे. त्या रावणाने साधी प्रतिज्ञा केली असेल का? म्हटलं असा सोन्याला सुगंध आणेल, म्हणजे लंकेत सगळा सुगंध दरवळेल, सोन्याला सुगंध आणेल. दुसरी प्रतिज्ञा समुद्राचं खारं पाणी गोड करेल. आणि तिसरी प्रतिज्ञा इथपासून ते स्वर्गापर्यंत शिडी लावेल, पायरी लावेल. म्हणजे काय म्हण होती? मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसत. ती मन मोडीत काढली असती त्यानं. सगळ्यांची गर्दी झाली असती. कशाला? स्वर्गात जाण्यासाठी. मग एवढ्या सगळ्या प्रतिज्ञा केल्या, पण पूर्ण झाल्या का महाराज? जिथं एवढ्या मोठ्या मनुष्याची प्रतिज्ञा अपूर्ण राहते, तिथं तुमच्या आमच्या सारख्यांची प्रतिज्ञा विचारात घेण्याचं कार्य नाही. आज जी प्रतिज्ञा केली ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केली आहे. विठ्ठला माऊली ज्ञानोबारायांनी केलेली प्रतिज्ञा तरी छोटी आहे का महाराज? माऊली ज्ञानोबारायांचा वास्तविक पाहता अधिकार जर पाहिला तर केवढा मोठा अधिकार. अजान सिद्ध म्हणून ज्यांना विभूषित केलेला आहे. नवे नवे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानी यांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, योग्यांचे राजे म्हणून ओळखले जाणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, ज्यांनी अमृतानुभवासारखा ग्रंथ लिहिला. नवे नवे ज्ञानेश्वरी हरिपाठासारखा तुमच्या आमच्यासाठी सामान्यांसाठी उपदेशात्मक ग्रंथ लिहिला. नवे नवे अष्टांग योगाची साधना करून, नवे नवे काळाला सुद्धा मागे सारून 1400 वर्ष जगणारा योगी चांगदेव महाराज यांना उपदेश 16व्या वर्षाच्या ज्ञानोबारायांनी करावा. चांगदेव 65 लिहिली असा ज्यांचा अधिकार ते माऊली ज्ञानोबाराय. विठ्ठला माऊली ज्ञानोबाराय यांना राजे म्हणून म्हटलेलं. काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. राव किंबहुना राजे म्हणून ज्ञानोबारायांचा उल्लेख केलेला जातो. आता राजे कसे? राजा म्हणजे आपण जे बघतो ते राजे नाही महाराज. राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे तारुण्य. राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे तारुण्य आहे. राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे संपत्ती आहे. राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे. राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे शक्ती आहे. आणि राजे त्याला म्हणायचं ज्याच्याकडे उदारता आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांचा आज देखील 16वा वर्ष. संजीवन समाधी आहे. समाधीत अजून सुद्धा काही जण महाराज लोक म्हणतात की ज्ञानोबाराय नाहीत, ज्ञानोबाराय नाहीत. असं होऊ शकत नाही.
संजीवन समाधी आहे. समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन समाधी घेतलेले ज्ञानोबा आहे. आज ही समाधीमध्ये ध्यान धारणा चालू आहे. विवाशात करू 16 वर्षाचे तेव्हा सुद्धा 16 वर्षाचे, आता सुद्धा 16 वर्षाचे. तारुण्य आहे. दुसरी गोष्ट बुद्धिमत्ता ज्ञानोबा यांनी लिहिलेले अभंगच घ्या. नव्हे तिसरी गोष्ट शक्ती करील ते काय महिषी पुत्रा मुखी बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया. शक्ती आहे राजाकडे. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट राजाकडे संपत्ती हवी. नवे नवे ज्ञानोबारायांची संपत्ती जर बघाल तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. ही त्यांची श्रीमंती आहे. आणि उदारता जर म्हणाल तर जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. सकळ वैष्णव समाजाला एकत्र करून अख्ख्या समाजाला नवे नवे अख्ख्या माळकरी वर्गाला मुक्तीची पंचपक्वान्ने घातली. विठ्ठला आज प्रतिज्ञा करतात संसार सुखाचा करण्याची. वास्तविक पाहता संसार सुखाचा आहे का? संसार सुखाचा आहे का? आता आजच्या विषयाला तोडून झालं काही. वास्तविक पाहता संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ चौकडे लिंगड. वास्तविक पाहता संसार दुःख मूळ. किंबहुना आहा कटकटे का वो कटे ये संसाराचे उपराटे. काय उरफाट्या जातीचा संसार आहे. उफराट बोलल्यानंतर तुम्हाला समजत नाही, पण उरफाटा समजत ना. उरफाटा आहे संसार. कसा उरफाटा? एक छोटेच उदाहरण देतो. एक मोठ्या श्रीमंताच्या घरची कन्या, मोठ्या श्रीमंताच्या घरची कन्या आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये 12वीत पहिला क्रमांक काढला. आता श्रीमंताचीच कन्या होती. मोठे फ्लेक्स, गावात फ्लेक्स, बाहेर फ्लेक्स, त्याच्याबरोबर जिल्ह्यात फ्लेक्स, सगळीकडे तिची चर्चा. वर्तमानपत्रात पहिल्याच क्रमांकावरती बातमी. हे सगळं झाल्यानंतर मोठ्या घरातली कन्या आणि एकदम मोठे मार्क. एक लक्षात ठेवा, सरस्वती आणि लक्ष्मी कधी एकत्र येत नाही, पण अशा दृष्टीने एकत्र पाहायला मिळतात ज्यांची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असते. ज्याच संपत्ती आणि दया दोन्ही आली वस्ती एके ठाई. ते जाण धनंजया विभूती माझी. अशा प्रकारची काही जणांची अवस्था असते. मग सगळीकडे तिची चर्चा झाली. पुढे कॉलेज सुरू झालं आणि उच्च शिक्षण ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी तिचा एक ड्रायव्हर होता. तिला गाडी होती जायला. गाडी जायला होती. त्या गाडीचा एक ड्रायव्हर होता. त्याच्यासोबत तिचं प्रेम झालं. ही किती श्रीमंत आहे की जिची जिल्हा चर्चा करतोय इतकी बुद्धिमंत आहे. नवे नवे जिल्हा कॉलेजला जाण्यासाठी गाडी आहे. इतकी श्रीमंती आहे. पण प्रेम कोणावरती जात आहे? ड्रायव्हर वरती जाते महाराज. नवे नवे तिला थारा होईना. तिनं पळून जाऊन लग्न केलं. कुणासोबत? ड्रायव्हर सोबत पळून जाऊन लग्न केलं. आणि लग्न वगैरे झालं. इकडं शोधाशोध झाली सर्वीकडे. जवळपास रात्रीच्या 1 वाजता ती लग्न करून घराकडे गेली. त्याच्या घराकडे गेल्यानंतर यानं कडी वाजवली. टुक 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 टुक.
कडी वाजवल्यानंतर म्हटला दार उघड, दार उघड. दार उघड म्हटल्यानंतर हिला वाटलं असं आई असेल, उघडत असेल दार. थोड्या वेळानंतर ती दरवाजावरती आली, दार उघडलं आणि बाहेर बघितल्यानंतर काय रोज रोजची कटकट आहे. कोण आले आतनी? आवा. कोण आले आतनी? अरे त्या ड्रायव्हरची बायको आली आतनी. कुणाची चुकी आहे मला सांगायचं? त्या प्रसंगानंतर त्या रात्रभर ती बाहेर झोपली आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिचं शव नदीमध्ये मिळालं. ही झालेली घटना आहे की तिनं आत्महत्या केली. आता मला एक सांगा, ये हा ओखटे का कटकटे का ओखटे, ये संसाराचे उपराटे. मला सांगा, याच्यामध्ये तिला जन्मापासून आतापर्यंत शिकवलं, तिचा होईल तितका खर्च केला, या बापाची चुकी आहे का त्या ड्रायव्हरने तिला फसवलं याच्यात त्याची चुकी आहे? आणि फसवलं तरी कसं म्हणता येईल? फसवलं कसं म्हणता येईल? हिनं स्वतःच्या मर्जीनं प्रेम केलं ना. परिस्थिती जाणून घ्या, याच्यात कुणाचीच चुकी नाहीत. ना त्या मुलीची चुकी, ना त्या ड्रायव्हरची चुकी, ना त्या पप्पाची चुकी. त्याच्यात एकाचीच चुकी आहे, संसाराची उपराठे. संसारात उरपाट्या जातीचा आहे. तिथं तुम्ही सुख शोधायला जा, तिथं दुःखच मिळणार. नव्हे नव्हे सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचं करायचं म्हणतात. किती जरी 60,000 वर्ष तपश्चर्या केली कुणी? विश्वामित्र महाराजांनी. पण 60,000 20,000 वर्ष झाली की काम आला, 40,000 वर्ष झाली क्रोध आला, 60,000 वर्ष झाली लोभ आला. काम क्रोध लोभाने म्हणजे संसाराने मात केली महाराज. ज्ञानोबारायांनी ज्यांचं वर्णन करावं, ज्यांनी सृष्टीच्या वरती सृष्टी निर्माण केली असे विश्वामित्र महाराज. पण संसाराने वाट लावली महाराज. अशा उरपाट्या जातीचा संसार आज माऊली ज्ञानोबाराय सुखाचं करायचं म्हणतात. कशामुळे, कशावरून सुखाचा कराल? ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्याकडे एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट? या संसाराला जन्माला घालणारा बापच माझ्या ताब्यात आहे. त्याच्याकडे जाईल आणि त्या बापाकडे विनंती करील. ती विनंती केल्यानंतर अवघाची संसार सुखाचा होईल. जाईन गे माये
महाभारतामध्ये हे चक्रव्यूह होते आणि त्या चक्रव्यूहाची कथा सुभद्रा मातेला श्रीकृष्ण भगवान सांगत होते. सांगत असताना आता जसं आपण तिकडे झोपलोय बुवा इकडे बोलतोय तसा देव सांगत होता आणि त्याची बहीण सुभद्रा झोपली होती. आता ती झोपली होती पण झोप आली कुठं? त्या चक्रव्यूहामध्ये पोचले आणि चक्रव्यूहातून ज्यावेळी बाहेर पडायचं होतं त्याच क्षणाला हिला झोप आली महाराज. आणि ते सगळं ऐकत होता पोटातला उदरातला आपला अभिमन्यू. हे तेव्हापासूनच आहे, हे महाभारतात नमूद आहे. म्हणून आजकाल जे गर्भवती महिला जास्ती रंग माझा वेगळा बघतात, मग तो रंग दाखवायला सुरुवात करतो बाहेर आल्यावर. उदरातला अभिमन्यूने ते श्रवण केलं पण ही ज्यावेळी झोपली त्यावेळी तिचं कान बंद झाले का काय बंद झालं कुणा ठाऊक. पण उदरामध्ये पुढची घटना ऐकू नाही गेली महाराज. आणि अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसला पण ज्यावेळी बाहेर पडायला निघाला बाहेर पडता येईल. आता चक्रव्यूहामध्ये घेरला सुद्धा त्याला घेरला सगळं झालं पण घेरल्यानंतर सुद्धा त्याला ज्यावेळी शेवटचा क्षण होता त्यावेळी एक कोणतरी योद्धा आहे जो दुर्योधनाचा भाऊ आहे की ज्याने त्याला कमरेमध्ये लात मारली. आणि कमरेमध्ये लात मारल्यानंतर ज्यावेळी युद्ध वगैरे संपलं आणि रात्रीचं युद्ध थांबायचं त्यावेळी अभिमन्यूकडे अर्जुन गेले, भगवंत गेले. अर्जुन गेल्यानंतर अर्जुन त्याला बघून तिकडं तो अभिमन्यू रडत होता. आता अभिमन्यूला बघितल्यानंतर अर्जुनाला रडायला नाही आलेलं. अर्जुनाला का रडता आलेलं नाही? तर अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने एकदा का युद्धभूमीत डोळे गाळले का क्षत्रिय संपलाच महाराज. आपल्या जवळ या छोट्या मोठ्या पिल्यांना जवळ येऊच द्यायचं नाही महाराज. गप्पा मारायच्या झाल्या 15 मिनिटं मारायच्या तिथे 1 तास मारा. पण ज्या व्यक्तीने सक्सेसफुली बिझनेस केलाय, ज्या व्यक्तीने जो सक्सेसफुल आहे त्याच्या जवळ जाऊन गप्पा मारा. नाही तर आपण मारतो ज्याला अजिबात काय माहिती नाही. 10वी नापास झालेल्या सोबत UPSCचा पोरगा जाऊन संभाषण करत असतो. मला हे अरे तू थांब, त्याला समजतंय का? खोटं सांगत नाही हा महाराज. तिकडून कर्ण बाण मारत होता, इकडून अर्जुन बाण मारत होता. बरोबर ना? कर्ण बाण मारत होता, अर्जुन बाण मारत होता. कर्णाच्या बाणाने अर्जुनाचा इंचभर रथ माग चालत होता, माग आपटत होता. आणि अर्जुनाच्या बाणाने कर्णाचा 2-3 पावलं पाठीमाग एकदम. इकडं झाली काय गोष्ट? जो रथी कर्णाचा जो सारथी होता तो काय सांगायचा कर्णाला? बाण काय बरोबर नाही, काय नाही, तू हारलाच रे, तू काय नाही तुझ्यात. अरे हीच बर. अर्जुन तिकडून बाण मारायचा याचा 2-3 पावलं. श्रीकृष्ण म्हणे वा अर्जुना नाद नाही करायचा, आज तर जिंकलाच रे. जेणे हरू जिंकिला निवात कवचांचा ठाव पेढीला. नुसती त्याची स्तुती केली भगवंताने. आणि तिकडं कर्णाचा
इंचभर इकडं अर्जुनाचा हल्ला की तो म्हणायचा काय दम नाही काय नाही. शेवटी कर्ण हारला, अर्जुन जिंकला. आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, युद्ध संपला, कर्ण हारला. मग अर्जुन छाती काढून कर्णाच्या पुढे गेला. भाऊ मनाने गेलेला नाही, छाती काढून कर्णाच्या पुढे गेला आणि म्हटला असा आता हारणारच होता. भगवंत म्हटले चुकतोय अर्जुना. आवाज येतोय ना? कारण मुख्य विषय गाभा सांगतोय मी. भगवंत म्हटले चुकलं तुझा अर्जुना. का? त्याच्या रथावरती कोण आहे रे? कोण आहे? ते एक सारथी आणि दुसरा कर्ण. तुझ्या रथावरती कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरू. जो संकट ज्याच्या भयानं पळून जात असा बजरंग बली तुझ्या झेंड्यावरती आहे. तुझं सारथ्य कोण करतय? अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. रोम म्हणजे आपल्या केसाच्या बुंद्याचा 1/6 भाग, त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड त्याच्यात दडलेले आहेत. असा भगवंत तुझ्या रथाचं सारथ्य करतोय. म्हणजे तो भगवंत रथावरती आहे, जो ज्याच्या नावाने भय कापत सुटत असा बजरंग बली तुझ्या ध्वजस्तंभावरती आहे. आणि ते असताना सुद्धा तुझा रथ इंचभर माग हटतोय. याच्या अर्थ त्याचा बाण बघ महाराज. पण हारला कशाने? त्याच्या बाणाची मजा. यांच्या जवळ राहू नका. यांच्या जवळ राहिलात की हरलात. तुम्ही कोण आहेत हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. इतरांना ती परमिशन नाही. आणि तुम्ही जर इतरांकडून ठरवून घेत असाल 100% हरलात. विठ्ठला. आता त्यावेळी अभिमन्यूकडे काय सामर्थ्य आहे, इतक्याच्या वयामध्ये काय समज आहे महाराज बघा. अभिमन्यू रडायला लागला. अर्जुन म्हटलं असा लाज वाटते तुला मुलगा म्हणून घेण्याची आज? अरे मरताना क्षत्रिय तू बायल्यासारखा रडायला लागला काय? म्हटलं कसा बाबा रडतो या कारणामुळे नाही की आता मृत्युमुखी पडतोय. रडतो या कारणामुळे की दुर्योधनाचा भाऊ त्यानं माझ्या कटात लात मारली आणि मी त्याला काहीच करू शकलो नाही, याचं दुःख वाटतं. अर्जुन म्हटला वा बाळा, मानलं तुला. त्याच ठिकाणी प्रतिज्ञा केली की ज्या दिवशी त्याला मारेल त्या उद्या समजा जर युद्धभूमीमध्ये त्याला जर मारलेलं नाही तर स्वतः अग्निकुंडात उतरून जीव देईल अशी प्रतिज्ञा केली महाराज. विठ्ठला. प्रतिज्ञा केली पण पूर्णत्वाला जाईल का महाराज? इकडं सगळीकडे दुर्योधनाच्या सैन्यात आनंदाचा जयघोष चालू झाला. का? कारण याला आता उद्या काय याला आपण युद्धापासून बाजूला सुद्धा ठेवू शकतो. त्याला कुटीतून बाहेरच नाही काढला, छावणीतून बाहेरच नाही काढला, छावणीतच राहा म्हटले. आज दिवसभर त्याला छावणीत ठेवला. युद्धावरती त्याला युद्धापासून सुट्टी दिली. तो छावणीत एकदा राहिला की त्याला काय मारता येणार नाही. आणि इकडं अर्जुन संध्याकाळी जाऊन अग्निकुंडात उडी मारेल हे समजल्यानंतर भगवंताने काय केलं? 3 वाजता सूर्यास्त केला आणि सूर्यास्त झाला. सगळे दुर्योधनाच्या पब्लिक नाचायला लागले. अर्जुन मरायला निघाला. आता मरायला निघाल्यानंतर हा सुद्धा किती हुशार महाराज. अर्जुन मरतो हे बघितल्यानंतर त्याला थांबवेना. माझ्या दुश्मनाचं जिथं मरण बघितल्याशिवाय मरणार नाही. हा सुद्धा निघाला कशाला? मरण बघायला त्याच. आता तो बघितल्यानंतर अर्जुन अग्निकुंडात उडी टाकतोय. तेवढ्यात तो तिकडून आला. सगळी लोक बाजूला झाली. अर्जुनाने त्याच्याकडे बघितलं.
आता मग भगवंताने काढले सूर्यासमोर ठेवलेलं आच्छादन बाजूला केलं आणि अर्जुनाकडे बाण सोपावला आणि म्हटला हा बघ सूर्य आणि तो जयद्रथ जयद्रथ तो बघ जयद्रथ आणि तो बघ सूर्य असं करून अर्जुनाने बाण मारला. जयद्रथ जाग्यावरती खल्लास झाला. आता सांगायचं तात्पर्य प्रतिज्ञा केली कुणी? अर्जुनाने. पण पूर्णत्वाला नेलेली नाही. पूर्णत्वाला नेण्यासाठी भगवंताला सूर्याला लपवावं लागलं महाराज. तसं प्रतिज्ञा लाख करावं पण भेटे ना माहेरा आपुलिया किंबहुना बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी. विठ्ठलाच्या भेटीशिवाय ती प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की विठ्ठलाची भेट घेईल आणि मग काय करील? माझ्या जीवनात झालेलं सगळं संपूर्ण झालेलं माझं पुण्य भगवंताच्या चरणावरती अर्पण करील. सर्व सुकृताचे फळ मिळाईल. ज्ञानोबारायांनी केलेली प्रतिज्ञा जी की बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचे भेटीने पूर्ण करणार आहेत अशी प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबाराय प्रत्येकच्या अभंगात करतात. विठोबा रखुमा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी. तसेच आजच्या सेवेचं जरा सेवा कशी तयार झाली तर तुकाराम
आता यजमानांचं सुद्धा नाव तुकाराम कोल्हापुरे आणि एक कीर्तन करणाऱ्या बुवांचं सुद्धा नाव तुकाराम कोल्हापुरे. तर तुमच्या नियोजनातून आणि तुमच्या सहकार्यातून बबन दादा, चंद्रकांत दादा यांच्याकडून मला, आम्ही काही एवढे मोठे महाराज नाही, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या समाजातील किंबहुना तुमच्या भावकीतील किंबहुना तुमच्या मुलाचा तुम्हाला अभिमान आहे ह्या दृष्टीने ठेवलेली ही आजची सेवा आणि ही सर्व माझ्या समोर बसलेली माझी भावंड किंबहुना निवद्यातून आलेले शेळके असतील, सर्व